राजा सुग्रीवाचं बोलणं ऐकलं आणि तळमळ त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला होऊ लागलेली. खरोखर याला दुःख झाले आणि दुःखाला त्या ठिकाणी सहकारी होणं हे रामाचं कार्य आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणतात खरोखर याला दुःख झालंय, माझ्याकडून जे याला पाठिंबा भेटायला पाहिजे होता ते भेटला नाही. का भेटला नाही? तर रामाला वाली आणि सुग्रीव कोणही ओळखूच येत नव्हते. तर राम सहकारी काय करणार? मगवाच विलाप केला, सुग्रीव जर माझ्या हातून मेला तर अपकीर्ती होईल म्हणून बाण सोडला नाही. आणि सुग्रीवाला वाटतंय की हा मला सहकारी झाला नाही. हे प्रभू रामचंद्र आता सुग्रीवाला काय म्हणतात, काय का म्हणले? महिला म्हणलं कोणी असं म्हणते या कोणतरी असं कोणतरी कोणाला वाचता येत असेल तर वाचा. वाचा. सुग्रीवा एक म्हणले आता तुझं जे विलाप करायलास का ते बंद कर आणि मला अडचण काय झाली ती सांगतो ऐक म्हणले. बाण का सोडला नाही, मी वालीला का मारलं नाही, काय अडचण आली ते मी सांगतो ऐक म्हणले. आता प्रभू रामचंद्राने सांगितलं ए सुग्रीवा ऐक म्हणले, ज्या वेळेस मी बाण सज्ज केला आणि बाण सोडणार होतो आणि तेवढ्यामध्ये सुग्रीव आणि वाली कोणता समसमान दोघं सारखे दिसायला लागलात आणि ती चिंता ती काळजी माझ्या मनात वाटली, मला काही करता आलं नाही असं सुग्रीवाला राम सांगू लागलेले आहेत. वस्त्रे अलंकार आभरण रूपरेखा समान न कळे वाळीचे तिज चिन्ह या लागी बाण नवी. हे सुग्रीवा ऐक, तुमचे कपडे सारखेच दिसायला शरीर सारखेच